नमस्कार शिक्षक बंधूंनो, विद्यार्थी मित्रांनो, तसेच पालकांनो. येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला परीक्षा पे चर्चा यावर रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे. खूप सोपी पद्धत आहे त्याची, काय असं अवघड वगैरे काहीच नाही आहे. तर आपण काय करायचं, फक्त आपल्याला जी लिंक पाठवलेली आहे ती लिंक ओपन करायची आणि कशा पद्धतीनं आपण त्याच्यावर रजिस्ट्रेशन करायचं याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे. तर सर्वप्रथम मी काय करतो की माझ्याकडे जो माझा डेस्कटॉप आहे त्या डेस्कटॉपवर मी जाऊन मला जी लिंक आलेली आहे ती लिंक मी इथं ओपन करून दाखवतोय. समजा उदाहरणार्थ ही मला लिंक आलेली आहे, मी लिंक ओपन करतोय. ही लिंक ओपन केल्यानंतर मोदीजींचं चित्र असलेली एक लिंक तुमच्यासमोर ओपन होईल. इथे फक्त पार्टिसिपेट नाव असं जर आपण याला क्लिक केलं तर आपण यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो. आता जर तुम्ही विद्यार्थी असाल तर यामधून पार्टिसिपेट व्हा, म्हणजे तुम्ही यामधून रजिस्ट्रेशन करू शकता. जर शिक्षक असतील तर तुम्ही शिक्षक असून विद्यार्थ्यांचं तुम्ही रजिस्ट्रेशन करत असेल तर इथे बाजूला. जर तुम्ही स्वतः टीचर आहात तर तुम्ही गुरुजी आहात तर यामधून तुम्ही रजिस्ट्रेशन करा. आणि जर तुम्ही पालक म्हणून जर रजिस्ट्रेशन करत असाल तर या बाजूला इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावायचं आहे. मी तुमच्यासमोर एक विद्यार्थिनीचं रजिस्ट्रेशन शिक्षक या नात्याने कशा पद्धतीनं करतात याबद्दलची माहिती मी तुम्हाला इथे देत आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो, खूप सोपी पद्धत आहे. लॉगिंग होण्याची गरज नाही, काही नाही. सरळ सरळ याला सबमिटमध्ये आपण जर क्लिक केलं तर आपल्यासमोर माझी एक विद्यार्थिनी वैष्णवी गोपाल घोंगडे नावाची विद्यार्थिनी मी इथे ॲड केलेली आहे. आता मला दुसरी विद्यार्थी ॲड करायची, तर मी काय करतो, माझ्यासमोर जी कोणती विद्यार्थी असेल, उदाहरणार्थ माझ्यासमोर पूनम राजेश जटाळ ही नावाची एक विद्यार्थिनी मी तुमच्या इथं समोर ठेवतोय आणि तिचा जन्मतारीख वगैरे काय आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. तर मी 15/7/2010 ही एक विद्यार्थिनी घेतो, हिला कॉपी करून घेतलं सरळवरूनच. त्याच्यानंतर मी इथे आलो आणि तिचं नाव इथे टाकून घेतो. नाव टाकून घेतल्यानंतर तिचं लास्ट नेम पुन्हा एकदा कॉपी करून घेतो आणि कॉपी केल्यानंतर पुन्हा इथे लास्ट नेम पेस्ट करतो. त्याचबरोबर मला तिचा नंबर लिहायचा असेल तर लिहा किंवा ईमेल ID लिहायचा असेल तर लिहा, परंतु तिची जन्मतारीख मात्र मला टाकणं गरजेचं आहे. तर तिची जन्मतारीख आहे 2010 आणि तारीख एकदा परत पाहतो मी, तिची 15/7/2010 ही तारीख आहे. 15/7 म्हणल्यानंतर जुलै आणि तारीख घेतली 15 या पद्धतीने. त्याच्यानंतर तिच्या वडिलाचं नाव एकदा मला पुन्हा कॉपी करायचे. कॉपी करून मी पुन्हा पॅरेंट्सच्या नावाखाली तिच्या वडिलाचं नाव टाकून घेतलं. त्याच्यानंतर ती कोणत्या वर्गात आहे, 7व्या वर्गात. त्याच्यानंतर शाळेचं नाव, त्याच्यानंतर तिचा बोर्ड महाराष्ट्र आपल्याला निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तिचा ॲड्रेस, आता ती जिथे राहते, समजा उदाहरणार्थ ती अंबिका नगरमध्ये राहते, अंबिका नगर परभणी, PARBHNI परभणी हे टाकून घेतलं. त्याच्यानंतर इथं कंट्री इंडिया राहते, सिलेक्ट पुन्हा तिचा आपल्याला राज्य म्हणजे महाराष्ट्र. त्याच्यानंतर आपल्याला तिचा जिल्हा निवडायचा आहे. मी परभणी निवडला. तिचा पिनकोड टाकून घ्यायचा 431401 या पद्धतीनं. आता ही प्रश्न तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. आता प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रश्न मी फक्त तोपर्यंत तिला रजिस्ट्रेशन करण्यासाठी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर क्लिक करून मी काय करतोय, देत आहे. आलं लक्षात? आणि मी सबमिटवर ओके करतोय. सबमिट झाल्यानंतर प्लीज परत इथे आपल्याला तिचं एकदा आता परत पुन्हा मेल किंवा फिमेल या पद्धतीने आणि मी तिला ओके करतोय. आणि अशा पद्धतीनं माझी दुसरी पण मुलगी यामध्ये ॲड झालेली आपल्याला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने पूनम राजेश जटाळ आणि वैष्णवी गोपाळ घोंगडे या 2 विद्यार्थिनी मी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेले आहेत. आपण सुद्धा याच पद्धतीने विद्यार्थी ॲड करू शकता किंवा आपण विद्यार्थ्यांना किंवा पालकांना सांगून सुद्धा आपण सहजपणे यामध्ये विद्यार्थी ॲड करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, शिक्षकांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.